मला गुरु शिवी वाजवली. म्हणजे रोज स्टेटस हा माझा अर्ध्या मिनिटाचा शिववादन असतं आणि इतके चाहते आहेत. काय काय फोन करतात ते हे रफीचं गाणं झिरक ऐकवा ना शिट्टीवरती किशोर कुमारची ऐका ना. आता आज पाठवलं मी कुठलं काय ना मॅडम शिळ म्हणजे मोहम्मद रफीचं गाणं किशोर कुमारचं त्यातलं ऐकायला लागलं बॉम्बे गोवा तिकडं ऐकायला चेअर दिली तिथे एक शॉर्ट फिल्म केली तिचं वर्ल्ड रेकॉर्ड होतं. सगळ्या हिरोईनचे रेकॉर्ड्स म्हणले आहेत. एकटा हिरोईन 27 हिरोईन्स असं ते माझं स्पेशल असं वाटतं. मग सगळं हाताने लिहितो मी म्हणजे पट्टीने पेन्सिलने काय नाही मार्कर पेन सीडी रायटर केलं त्यांनी लिहितो फक्त आणि डायरेक्ट फेअर कार्टून काढतो त्यात कविता असते माझी आणि मग इतर मग आणि कोणाला नाही म्हणत नाही. 2 दिवसात ते अंक करायला आणि आता परवा काल 1020वा अंकाचं प्रकाशन झालं. रात्री तुम्ही गेला हां काल गेलो. आपल्या इकडे हॉलमध्ये सर बऱ्याच वेळेला पूर्वी येऊन गेलेले कार्यक्रम इथे कार्यक्रम केला मी आपल्या ट्रेनिंग इथे कार्यक्रम नाव विसरून मी महात्मा पोलीस हां हां पूर्वी ट्रेनिंग कॉलेज म्हणायचं हां हां म्हणजे चित्रशाळा असं नाव होतं पूर्वी चित्रशाळा प्रेस. लहान मुलांसाठी बेजोडी चकली कार्यक्रम होतो. अगदी छोटी मुलं म्हणजे प्राणीपेक्षा आपल्या आवाजात नावं कशी सांगतात बोलकी बावली म्हणजे भावली येत नाही ॲक्टिंग बेजुनी चकली ना बेजोडी चकली हां हास्य कविता हसण्याचे प्रकार रंगाचे प्रकार शिंकण्याचे प्रकार सगळे असे गमतीत मुलांना जे आवडेल ते तिथं प्रबोधन वगैरे काही नाही. मुलांनी निखळ हसवा हात धमाल असते आणि मोठ्यांसाठी सई यात्रा सईवरनं स्वभाव सई स्वभाव तो पण पॉझिटिव्ह पूर्णपणे आणि निष्क्रिय पद्धतीने त्यामध्ये कोणाचं हे काढत नाही विकेट घेतली कोणी. रुचा घाणेकरचे वडील का? हां रुचा माझी मोठी मुलगी. रुचा माझी चांगली मुलगी काय नाव कारण आमचा संस्कृत विषय दोघी हां क्या बात. आणि ती ज्युनियर मला कुठं मी युनिव्हर्सिटीमध्ये काय नाव प्रज्ञा देशपांडे. बाहेरचं का सासरचं ना सासरचं आडनाव देशपांडे माहेरची गुरुजर. रवींद्र गोऱ्यांपैकी नाही. त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही फक्त आडनावाशी साधन. रवींद्र गोरे पण साहित्यामध्ये ना. हो बरोबर आशा त्याचा गुरुजर 80 पण अनुवादक म्हणून फार मोठा हो हो